जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हा, ठीक आहे. ऐकू येत आहे सगळ्यांना? हो येते. हा. मला वाटतं दिलीपजी होस्ट मीच आहे ना तसा? मी हो काय हो म्हणजे तुम्हीच नवीन हो, हा, तुम्हीच होस्ट आहात. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग माझ्याचकडे आहे ना? ठीक आहे. हो हो. ओके. आणि चौथ्या ठीक. पानातले सुरुवातीचा भाग घेतलाय आम्ही, फक्त ते हा, धातुसाधीचच घेत राहील. ओके. हा, मी तेच म्हणणार होतो तुम्हाला की वाक्य चौथ्या घेतली तो आम्ही. आधीचा जो त्वम पर अहम आणि त्वमचं झालेलं हो, आहे ते तुमचं घेतलं तसं. आम्ही. ओके, छान. ठीक आहे. अं, तर आपण आता मला वाटतं म्हणजे बऱ्याच एक दीड महिन्याने भेटतो. हा, तर कारण मी असं ठरवलं की एक एक हाती कारभार राहू दे. दिलीपजींनी छान, दिलीपजी आणि सकाळची बॅच प्रसादजींनी फार एक हाती अशी संभाळली आणि सगळा आता प्रारंभचा सगळा जवळपास पोर्शन सगळा आता कंप्लीट झालेला आहे. फक्त एक थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे, तर तो मी म्हटलं मी घेईन तसा. अं, काय एवढेच जण आहात तुम्ही? चार पाचच जण आहात की कसं काय? एकंदर 13 आहे, म्हणजे आपण 11 लोक एक्स्ट्रा आहेत. हा, 11 आले का 11? म्हणजे अच्छा, 13 आहेत नंबर का? हो नुसतं येते हो. आपलं. हा, नाही, बरोबर बरोबर. हा, 13 आहेत तसे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हा, नाही, माझा जरा गोंधळ झाला. हा, ठीक आहे. तर आहेत तसे. हा, आपण वर्तमान काळ बघितला, बरोबर? हा हा, सहा गच्छती, अहम गच्छामी वगैरे. हम्म. आपण भविष्य काळ पण बघितला, बरोबर? गमिष्यामी, हम्म, बरोबर, गमिष्यती, हम्म, वगैरे वगैरे, गमिष्यसी वगैरे वगैरे, नाही का? पण आपण आतापर्यंत भूतकाळ बघितलेला नाही, बरोबर ना? की घेतलाय बघ भूतकाळची वाक्य काही झाली आहेत का? कोणी सांगेल का? नाही, थोडेफार. भूतकाळ राहिलाय. राहिलाय भूतकाळ राहिलाय. राहिलाय ना? टोटली आतापर्यंत भूतकाळ कधी आपला आलेलाच नाही अभ्यासक्रमामध्ये. चुकून एखाद्या वेळेस सुभाषित किंवा लोकोक्तीमध्ये आला तर भाग वेगळा. हं. तर आता आपण प्रत्यक्ष भूतकाळ नव्हे, पण भूतकाळ सारखा प्रयोग करायला शिकणार आहोत. हं. कसं? तर जसं आपण मी म्हटलं ना की आपण संस्कृत, एखादं लहान मूल जसं संस्कृत शिकतं तसं आपण शिकतोय. म्हणजे असा आपला प्रयत्न आहे तसं शिकण्याचा. आधी त्याला पण वर्तमान काळ, मग मी जाईन, मी करीन वगैरे असं. पण बऱ्याचदा लहान मुलं जेव्हा भूतकाळाविषयी बोलतात तेव्हा ते काय म्हणतात, मी गेलेला, असं. आणि आता तर मला वाटतं नवीन तरुणाई जी आहे ती तर असंच बोलते, नाही का? मी गेलेले, मी खाल्लेलं, मी बघितलेलं वगैरे, नाही का? मराठीमध्ये. हं. आता गेलेला, पाहिलेला हा शब्द काय आहे? वास्तविक मी गे हा, मी बघितले होते, किंवा मी बघितले, मी गेली. वास्तविक प्रत्यक्ष भूतकाळ तसा आहे. पण हल्ली बऱ्याचदा असं बोललं जातं, नाही का? म्हटलं तर भूतकाळ, पण म्हटलं तर ते क्रियापद बघितलेलं हे काही क्रियापद नाहीये व्याकरणदृष्ट्या, नाही का? पण तशी सवय होते आणि लहान मुलं पण तशीच बोलतात हल्ली बऱ्याचदा. तर हे थोडंसं तसंच आपण आता भूतकाळ कसा वापरायचा हे शिकणार आहोत. हां, आता मी इथं स्लाइड दाखवतोच तुम्हाला. हां, ठीक आहे. स्लाइड दिसतंय ना तुम्हाला? ही दिसतंय का? नाही, की अजून काही नाही एक आलं. नाही, अजून नाही आलं. हा, आता आलं. आलं. आलं? आलं आता. ना? हां. तर आता बघा इथं गतहा, पहिली ओळ बघा. हा, गतहा म्हणजे गेलेला, गता म्हणजे गेलेली, आणि गतम म्हणजे गेलेले. हं. आता हा जो गतहा, गता, गतम,
हा शब्द प्रत्यक्ष गेला म्हणून नाहीये खरं तर. पण गेलेला, गेलेली, गेलेले याच्याकरता आहे. हं? तर याचा उपयोग कसा? तर आता गतः म्हणजे जे 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 झालेलं आहे, आपण झालेलं त्याला आपण काय म्हणतो? गेलेलं किंवा भूतः झालेलं असं. आता हे कसं तयार झालं? मूळ धातू होता गमगच्छती, गमगच्छती. त्याच्यापासून गतः, गता, गतम हा शब्द तयार झाला. हे क्रियापद नाही आता, हा हे लक्षात घ्या. हे क्रियापद नाहीये, हा शब्द आहे. हम्म. आणि शब्दाला नेहमी लिंग असतं, बरोबर. क्रियापदाला लिंग नसतं. क्रियापदाला पुरुष असतो, प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष वगैरे, किंवा वचन असतं, एकवचन, द्विवचन, बहुवचन. पण शब्दांना काय असतं सांगा? माला, राम या शब्दांना काय असतं? शिकलेला आहात तुम्ही? विभक्ती सर, विभक्ती. हा, पण विभक्तीमध्ये काय असतं? शब्दांच्या रूपांना विभक्ती म्हणतो आपण. त्या विभक्तीमध्ये काय असतं? ते लिंगच असतं. स्त्रीलिंग पुल्लिंग लिंग, लिंग आणि वचन हे दोन असतात, हं, बरोबर. हं. शब्दांमध्ये शब्दरूपाला असतं लिंग आणि वचन, आणि म्हणजे त्या शब्दाचं ते लिंग असतं आणि मग वचन असतं, बरोबर. आणि धातूला मध्ये काय असतं आपलं? त्या धातूचे रूप जेव्हा असतात त्याच्यात पुरुष आणि वचन असतं, त्यात लिंग नसतं, नाही का? अहम गच्छामी एखादी स्त्री म्हणते, ती पण अहम गच्छामीच म्हणते, आणि मुलगा पण अहम गच्छामीच म्हणतो, नाही का? सहा गच्छती, सा गच्छती, बरोबर. रामा गच्छती, सीता गच्छती. क्रियापदाचं रूप बदलतं का लिंगानुसार? नाही. पण शब्दांमध्ये तसं होत नाही, नाही का? शब्दांची जी रूपं आहेत ती रामाच्या विभक्ती वेगळ्या आहेत, रामच्या. सीता किंवा माला यांच्या विभक्ती वेगळ्या आहेत. वनम नपुसकलिंगीच्या विभक्ती वेगळ्या आहेत. आता काय होतं इथं? आपण धातूपासून शब्द बनवलाय, त्यामुळे गतः, गता, गतम हे शब्द झालेत. हे शब्द झाले आणि त्याचं काय पुढे करायचं हे मी नंतर सांगेल. पण सध्या एक लक्षात घ्या की धातूपासून इथं शब्द बनला, म्हणून याला धातू साधित, धातूने साधलेलं असा हा शब्द झाला. आता पुढचा असा शब्द आहे क्रीडितः, खेळलेला, क्रीडिता, खेळलेली, क्रीडितम, खेळलेले. हा, आता हे कसं आपण वापरू शकतो? हा, तो खेळलेला मुलगा कुठे आहे? सहा क्रीडितः बालकः कुत्र असि? म्हणजे तिथे 10 मुलं आहेत, हा, पण तो चेंडू, हा, कंदुकेन क्रीडितः बालकः कुत्र असि? हा, असं विचारायचं झालं, कहा असी, कोण आहे असं. त्यामुळे खेळलेला असं. गतः, सहा म्हणजे उद्याने गतः बालकः कहा असी, कोण आहे? उद्यानात गेलेला मुलगा. हा, त्यामुळे गेलेला असं. कळला तुम्हाला या शब्दाचा अर्थ कसा? हे क्रियापद नाहीये, हा शब्द आहे. आणि हा शब्द बहुत करून विशेषण म्हणून वापरला जातो. बालक, गतः बालकः, उद्याने गतः बालकः, क्रीडितः, नंतर कंदुकेन क्रीडितः बालकः, कंदुकेन क्रीडिता कन्या, नाही का असं. त्यामुळे हे कंदुकेन क्रीडिता कन्या, तर क्रीडिता हा शब्द काय झालं? कन्येचं विशेषण झालं, नाही का? उद्याने गता बालिका म्हणजे गेलेली, उद्यानात गेलेली बालिका, म्हणून ते गता हे त्या बालिकेचं विशेषण झालं, बरोबर. त्यामुळे हे लक्षात आलं तुमच्या की याला विशेषण का म्हणतात? शब्द झाला, पण हा बहुत करून विशेषण म्हटके वापरला जातो, म्हणून त्याला विशेषण म्हणतात. हा धातूपासून शब्द तयार झालेला आहे, म्हणून त्याला धातू साधित म्हणतात. आणि भूतकाल वाचक म्हणतात त्याला, कारण काय? बहुत करून हा जो प्रयोग आहे भूतकालक वाचक असतो, गेलेला, खेळलेला, खेळलेली वगैरे. त्यामुळे ही जी संज्ञा आहे या
अशा प्रकारच्या शब्दांना यांना भूतकालवाचक, कर्मणी सध्या जाऊ द्या, नंतर सांगेन मी. हं, धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं. आणि याचा उपयोग भूतकाळात घडलेल्या घटनांशी असतो आणि ती घटना एखाद्या गोष्टीचं विशेषण, एखाद्या शब्दाचं विशेषण असते. समजलं? हा. आता हे जे गतः, गता, गतम, जसं पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. क्रीडितः, क्रीडिता, क्रीडितम. आता तसंच भूता, भूभवती या धातूचं काय होतं? भूतः झालेलं, भूता झालेली, भूतम म्हणजे झालेले. हे म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की भूतकाळाला भूतकाळ का म्हणतात? कारण जो काळ झालेला असतो त्याला भूतकाळ म्हणतात, नाही का? भूभवतीपासून भूत हा शब्द झालेला आहे. भूत म्हणजे काय? झालेला. ज्याला आपण मराठीत किंवा भूतबंगला, भूत वगैरे ते म्हणतो, त्याला सुद्धा भूत का म्हटलं जातं? हा, कारण ते झालेलं आहे ना. ते आता तो 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 जीव दिसतोय का आपल्याला? नाही, तो पूर्वी होता, आता नाहीये. आता त्याचा नुसता आपल्याला भास होतोय, पण खरा आता आहे का ते? नाही. म्हणून त्याला भूत म्हणतात. भूतकाळाला भूत का म्हणतात? कारण तो झालेला आहे, त्या गोष्टी तो काय झालेला आहे. भूत भूत आता इव्हन पंचमहाभूतांना भूत का म्हणतात ही महाभूत? कारण सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी किंवा सृष्टी उत्पन्न होताना आधी ती पंचमहाभूत उत्पन्न झाली आणि त्याच्याकरवी मग सगळी सृष्टी उत्पन्न झाली. सजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी. हे राहते तर हा, काय म्हटलं? कोणी प्रश्न आहे का कोणाला विचारायचा? ठीक आहे. तर अशा रीतीने या शब्दांचा उपयोग झालेल्या गोष्टींची अधिक माहिती देण्याकरता होतो. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हे सांगितलं ते की धातूंपासून बनलेले शब्द, थोडक्यात, की ज्याचा उपयोग विशेषणासारखा होतो आणि ते शब्द बहुत करून होऊन गेलेल्या गोष्टींविषयी असतात असं. आता चौथी ओळ कोण वाचेल तुमच्यापैकी? वाचा कोणी. मी वाचतो. हा, वाचा. भूत म्हणजे झालेला. नाही, ते झालं आपलं. भूता पुढची ओळ चौथी. पीत हम्म. प्यालेला, हम्म. पिता प्यालेले आणि पीतम म्हणजे प्यालेले. तिन्ही ठिकाणी पी हा दीर्घ आहे. पीतः, पीता, पीतम. हा पीत हा, पीतम. पीतम. बरोबर. तर आता पाचवी ओळ कोण वाचेल? याचा अर्थ काय? प्यालेला, प्यालेली, प्यालेले. तो प्यालेला माणूस कोण आहे? सहा. हा, पीतः मनुष्यः कः अस्ति? कोण आहे तो? असं, नाही का? असं. पुढचं वाचा. पाचवी ओळ कोण वाचेल? कोणी वाचा पटकन. मी वाचते. हा. पठितः वाचलेला, पठिता वाचलेली, पठिता वाचलेले. बरोबर. आता पठितः किंवा पठित हा शब्द आपण मराठीत पण कधी वापरलेला असेल, नाही का? पठित म्हणजे वाचलेले. पठितः पठितम पुस्तकम, पठितः ग्रंथः, नाही का? पठिता गाथा, असं. वाचलेली गाथा, पठितः ग्रंथः आणि पठितम पुस्तकम, असं. पुढचं वाचा. सहावी ओळ. दृष्टः पाहिलेला, दृष्टा पाहिलेली, दृष्टम पाहिलेले. आता मराठीत दृष्ट हा शब्द आपण वापरतो. तो शब्द या दृष्टापासूनच आलेला आहे, बरोबर? त्याचाच फक्त विसर्ग नाहीये. तर तिथं आपण दृष्ट या शब्दाने आपल्याला काय बोध होतो?
नजरेचा हं? नजरेचा बोध होतो. हा नजर म्हणजे नजर हा शब्द ऍक्च्युअली मराठीचा नाहीये खरा मराठी किंवा संस्कृत उद्भव नाहीये पण आपण ठीक आहे हा आता दृष्ट हा जो आहे ना दृश पश्यती पासून दृष्टा झालेला आहे हा पठ पठती पासून पठिता झालेला आहे पा पिबती पासून पिता असं झालं आता दृष्टविषयी आपण बोलूया की जेव्हा आपण म्हणतो की अरे त्याची दृष्ट लागली दृष्ट लागली म्हणजे काय आता दृष्टा हा शब्दाचा अर्थ आहे बघितलेला किंवा बघितलेली म्हणजे काहीतरी बघितलेलं त्याला लागलं नाही का असं आपल्याला खरं म्हणायचं असतं पण आपण त्या बघितलेलं याच्याऐवजी म्हणतो दृष्टहा म्हणजे बघितलेला हा पण धातुसाधितच आहे नाही का बघितलेला नाही का पाहिले म्हणजे कोणीतरी वाईट दृष्टीने बघितलेलं असतं म्हणून त्याला आपण म्हणतो दृष्ट लागली नाही का बरोबर आहे तर तसं म्हणजे हे सगळे जे धातू साधित आहेत ना तर हे असे मूळ धातूपासून झालेले आहेत आणि दुसरी म्हणजे मराठीत असे बरेच धातू साधित आहेत की जे संस्कृतमधनं जसेच्या तसे आलेले आहेत आणि आपण त्याचा सर्रास वापर पण करतो सांगा बघू कुठले कुठले तुम्हाला आठवतात आता असे असे शब्द आणि याची एक गंमत आहे याचा जो याचा जो प्रत्यय ना तो त प्रत्यय पुल्लिंगीला त स्त्रीलिंगीला ता आणि नपुसकलिंगीला तम असे शब्द आहे तर मराठीत सांगा बघू असे तुम्ही धातुसाधित शब्द जे आपण नकळत वापरतो सांगा आणि त्याचा अर्थही सांगा ठीक आहे मी सुरुवात करतो एक लिखित हस्तलिखित आपण जे म्हणतो हस्तलिखित म्हणजे काय हाताने लिहिलेले बरोबर ते हस्तलिखित कुठे आहे म्हणजे काय ते हाताने लिहिलेला कागद कुठे आहे नाही का असं आपण म्हणतो तर लिखतीपासून लिखित हा संस्कृतमध्ये पण मराठीत त्याचे विसर्ग गेल्यामुळे लिखित असं झालं नाही का असं अजून सांगा काही वंचित वंचित बरोबर वंचतीपासून म्हणजे फसविल्या गेलेला तो वंचित बरोबर अगदी हा वंचना पीडित बरोबर पीडित गृहीत येईल का म्हणजे म्हणजे हे मी गृहीत धरलेलं आहे गृहीत म्हणजे हे गृहीत आहे म्हणजे काय हे ग्रहण केलेलं आहे म्हणजे घेतलेलं आहे असं गृहीत हा शब्द घेतलेलं आहे असं या अर्थाने बरोबर आहे गृहीत पीडित वंचित छान अजून सांगा कृतच होऊ शकतं का कृत म्हणजे काय केलेले सुकृत दुष्कृत सुकृत म्हणजे चांगलं केलेलं दुष्कृत म्हणजे वाईट केलेलं पण ते झालेलं आहे भविष्यात होणाऱ्या किंवा वर्तमान काळात त्याला आपण कार्य म्हणू कर्म म्हणू म्हणजे झालेलं आहे त्याला आपण सुकृत किंवा दुष्कृत असं म्हणू बरोबर अजून संपादित बरोबर अगदी बरोबर संपादित म्हणजे संपादन केलेले वगैरे असं बरोबर अजून म्हणजे प्रावीण्य मिळवलेला प्रवीण संपादित म्हणजे एडिटिंग नाही का एडिट केलेलं असं संग्रहित हे माझ्याकडे संग्रहित आहे संग्रहित म्हणजे ग्रहित सारखंच आहे ते तसंच संग्रहित म्हणजे चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे ठेवलेलं व्यवस्थित असं बरं सर मी नवीन शब्द सांगत होतो प्रवीण म्हणजे प्रावीण्य मिळवलेलं नाही पण प्रवीण हा याचा धातू काय काही नाही त्यामुळे तो शब्द असेल पण या पठडीतला नाहीये तो भूतकालवाचक धातू साधित विशेषण या पठडीत बसण्याला शब्द नाहीये अच्छा पण प्रावीण्य मिळवलेला म्हणजे असं ते भूतकाळ नाही होत ना तो नाही इथं आपण सध्या काय बघतोय म्हणजे तो वेगळा विषय पण इथं आपण सध्या काय बघतोय धातूपासून बनलेला शब्द हा आणि त्याला सहसा त प्रत्यय त किंवा ट कधी कधी तचा ट होतो तर असे शब्द बघतो आपण
अजून कोणाला आठवत आहे? चलित. चलित, स्वयंचलित वाहन. स्वयंचलित म्हणजे स्वतःच चालत असलेले, नाही का? त्याला आपण स्वयंचलित म्हणतो, नाही का? भक्षित, खाल्लेले, नाही का? खादित, खाल्लेले, नाही का? असंख्य शब्द आहेत, खूप कथित शब्द आहेत. कथित हा? कथित कथित, कथित कथित, बरोबर. कथित, कथित समाचार म्हणजे काय? सांगितलेली बातमी. कथित, सांगितलेलं. तर संचितम पण होईल का? संचित होईल, संचितम संचित. होईल. हो, संचित, गमाविलेले. हा. हा, स्थित श्रुत, स्थित श्रुत, काय? स्थित स्थित, बरोबर. स्था तिष्ठती पासून स्थित, स्थापित, स्थपत, स्थपयती पासून स्थापित, ठेवलेले, नाही का? नंतर विवादित. विवादित, श्रुत, शृणोती पासून श्रुत, ऐकलेले, नाही का? ज्याला मग श्रुती म्हणतात, वेदांना श्रुती म्हणतात, ऐकलेलं, नाही का? असं खूप शब्द आहेत. आणि हे सगळे धातुसाधित शब्द आहेत. आणि हे म्हणून वास्तविक तुम्हाला प्रत्यक्ष भूतकाळ शिकवण्याच्या आधी या अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी रचना केली या अभ्यासक्रमाची त्यांनी असं ठरवलं असणार की हे शब्द गीतेमध्ये वगैरे कुठल्याही पुराणाच्या असं खूप वापरलेले असतात. आणि याची दुसरी गंमत अशी आहे की हे शब्द तुम्ही, जसं आपण मी म्हटलं ना की थोडंसं म्हणजे व्याकरणदृष्ट्या एकदम पक्क नाही, पण तुम्ही मी गेलेली, मी गेलेला असं असं जे बोलतात, तर भूतकाळ त्यात ध्वनित होतो. याचा मूळ उद्देश हा भूतकाळवाचक क्रियापद नाहीये, पण यांनी तुम्हाला संभाषणामध्ये तुम्ही भूतकाळवाचक गोष्टी पण यांनी व्यक्त करू शकता. म्हणून त्यांनी हा प्रयोग आधी घेतलाय प्रारंभामध्ये. समजलं? आता हे सकर्मक अकर्मक मी नंतर सांग. हा, बोला. आता इथे लिहायचंय ना, तर काय? हिंदीत लिहायचंय म्हणजे पेपरमध्ये हिंदीत येणार आहे, राईट? तर इथे आपण पुल्लिंग जो कॉलम आहे त्यात मी एक लास्ट घेते, द्रष्टःच देखा आहे, बरोबर? स्त्रीलिंगात सुद्धा हिंदीमध्ये उसने देखा किंवा काय म्हणू होता, म्हणजे एखाद्या पुरुषाने बघितलं तरी देखा, स्त्रीने बघितलं तरी देखा, आणि नपुंसकलिंगीचं पण आय गेस देखाच होणार. मग ते कसं हे करायचं? बघूया आपण ते लिहिताना? प्रयोग जेव्हा करू ना तेव्हा करू आपण. हा, बरोबर आहे, ओके, बघूया आपण तसं. चालेल. सध्या एवढं लक्षात आलं की बघितलेले, हा, जसं बघितलेला समुद्र, बघितलेली नदी, हा, हे दोन शब्द लक्षात आले. बघितलेला महासागर, बघितलेली नदी, बघितलेला पर्वत, बरोबर, बघितलेली दरी. आपण करतोच तसं ना, नाही का? देखा हुआ महासागर, देखी हुई नदी, देखा देखी झालं ना, नाही का? ठीक आहे. अजून म्हणजे आपण ना ते काही हा कर्माशी हे करायचंय त्याला. हा, बघू आपण ते तिथं सध्या एक 5 मिनिटं आपण एक 5 मिनिटं तुम्ही जरा थोडं थांबा. कर्माशी कसा संबंध आहे तो आपण शिकवणार आहोत, पण ते येईल आपल्याला. तर अजून काही क्रियापद आहेत बघा. धावती पासून धावत, धाविता, धाविता, धावितम. पतती पासून पतितः, पतिता, पतितम. आपण म्हणतो ना पतित. जसं आपण देवाला प्रार्थना करतोय की माझ्यासारख्या पतिताचा उद्धार कर, नाही का? पतित म्हणजे मी पडलेलो आहे, गिरा हुआ, नाही का? आगतः, अभ्यागत आपण म्हणतो ना, अभ्यागत म्हणजे आलेले असं. स्थितः, बसलेले. नंतर कृतः, केलेला. लिखितः, लिहिलेले किंवा लिहिलेला. भुक्तः, जेवलेला. मुक्तः, मुक्त पुरुष, नाही का? असं मुक्त जीव, नाही का? असं ते सगळे खूप वापरले जातात. इनफॅक्ट प्रत्यक्ष भूतकाळ क्रियापदांपेक्षा याचाच उपयोग तुम्हाला जास्त दिसेल. रामरक्षेत, गीतेमध्ये वगैरे वगैरे. हा, खूप वापरलेले ते शब्द. हा, लक्षात आलं का याचं?
कन्सेप्ट लक्षात आला की मूळ धातू आणि मूळ धातूपासून त्याचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. आता इकडे एक थोडी गंमत आहे. काही वेळा धाव धावितः झालं, पतितः झालं, पण आगमपचं आगतः झालं, स्थाचं स्थितः झालं, कृतः झालं. म्हणजे कधी कधी इतः होतं, कधी कधी म्हणजे तहा त असं होतं प्रत्येक. पण ते व्याकरणाचे नियम आहेत, त्याच्यात आपण सध्या जाऊया नको. मूळ त असतं, कधी कधी इत असतं, कधी त असतं, हे लक्षात घ्या. समजलं? ठीक आहे ना. आता मी परत मागच्या स्लाइड वरती जातो. तुम्हाला हे मी या ज्या ओळी आहेत, या काही ओळी हलक्या निळ्यामध्ये आहेत, काही डार्क निळ्या शब्दांमध्ये आहेत, ओळी रंगामध्ये आहेत. याचं कारण आहे की ज्या कमी म्हणजे कमी निळ्या आहेत ना वरच्या 3 ओळी, त्यात धातू अकर्मक आहे. अकर्मक म्हणजे काय? ज्या धातूला कर्म लागत नाही. कसं? मी गेलो. बरं, मला एक सांगा, कर्ता आणि कर्म हे ओळखण्याची खूण काय आहे सांगा? कुठल्याही वाक्यामध्ये कर्ता काय आणि कर्म काय हे कसं ओळखता तुम्ही? ज्या शब्दापुढे विसर्ग आहे तो करता. नाही 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 ज्या शब्दापुढे विसर्ग प्रथम नाही, वेळेत असतो तो करता. नाही, ते तर व्याकरण. ऐका, ते व्याकरण झालं, ते तुम्हाला माहिती काय नाही. काय करतो कोण कोण करतो? हा प्रश्न काय विचारला तर कोण करता. काय हे करतो कर्म, कोण हा कर्म? एक मिनिट दिलीपजी, थांबा, तुम्ही त्यांना सांगू द्या. तर बरोबर आहे, कोणीतरी बरोबर सांगितलं की कुठल्याही वाक्याच्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कोण? कोण तो करता, करणारा म्हणजे करता, नाही का? कोण खातो, बरोबर? कोण धावतो, कोण पळतो, कोण करतो. जिथं कोणचं उत्तर हे नेहमी करता असतं आणि करता हा प्रथमेत असतो, ते त्याचं लक्षण आहे. पण मूळ करता कसा शोधायचा वाक्यातला? तर त्या क्रियापदाला कोण हा शब्द विचारायचा, बरोबर? आणि कर्म कसं ओळखायचं सांगा? काय प्रश्न विचारायचा? काय, बरोबर. काय खातो, बरोबर? काय पितो, काय खातो, काय लिहितो, काय बघतो, बरोबर? हो ना. तर जेव्हा कायचं उत्तर असतं, जेव्हा येतं ते असतं कर्म, आणि कोणचं उत्तर असतं करता, बरोबर? आता सगळ्याच भाषांमध्ये, कारण क्रिया ह्या सगळ्याच भाषांमध्ये असतात, काही क्रिया असतात की ज्यांना कर्म नसतंच. कसं? मी गेलो. कोण गेला? मी गेलो, म्हणजे मी म्हणजे करता मी झालो, बरोबर? काय गेलो याचं काही उत्तर आहे का? काय गेलो, काय काय म्हणजे काय, नाही का? असं. तर काय गेलो म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा त्या क्रियापदाला जेव्हा आपण काय प्रश्न विचारू आणि त्या कायचं धड उत्तरच येणार नाही, किंवा त्या कायचंही उत्तर मी करताच येईल, तेव्हा त्याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापद. आलं लक्षात? जसं कोण गेला, तो गेला. काय गेला, तोच गेला, नाही का? नंतर क्रीडिता म्हणजे क्रीडती, खेळला. कोण खेळतो? इथं क्रीडिता धातू आहे ना, हा थोडा वेगळा आहे, कारण पूर्वीच्या काळी हा धातू ना विशिष्ट साधनाने अपेक्षित नाहीये इथं, कारण साधन हे तृतीया म्हणजे कशाने खेळतो असं अपेक्षित आहे. तेव्हा हा क्रीडिता शब्दाचा शब्द जाऊच द्या आपण सध्या. आता भूतः काय भूतः. आता भूतः धातू जो आहे हा सुद्धा कोण आणि काय याचं उत्तर एकच आहे. काय झालं? महाभारत झालं. कोण झालं? महाभारत झालं, नाही का? काय झालं? बाळ झालं. कोण झालं? बाळ झालं, नाही का? काय झालं? मुलगी झाली. कोण झालं? मुलगी झाली. काय आणि कोणची उत्तरं जेव्हा एकच येतात तेव्हा त्याचा अर्थ ते क्रियापद असतं अकर्मक, बरोबर? आता याच्या उलट बघा, पितो, काय पितो? कोण पितो? मी पितो, तो पितो, ती पिते.
काय पितो? दूध पितो, सरबत पिते, रस पितो वगैरे वगैरे, नाही का? त्यामुळे कोण आणि कायची उत्तरं पूर्णतः वेगळी आहेत. बरोबर. तसंच पठपठती. कोण वाचतो? मी वाचतो, राम वाचतो, सीता वाचते, बरोबर, लक्ष्मण वाचतो. काय वाचतो? पुस्तक वाचतो. महाभारत वाचतो, रामायण वाचतो, गोष्ट वाचतो, कथा वाचतो वगैरे. त्यामुळे कोण आणि काय याची उत्तरं पूर्णपणे वेगळी आहेत. तसंच दृश पश्यती. कोण बघतो? राम बघतो, सीता बघते, मुलगा बघतो, बाळ बघतं वगैरे. काय बघतो? चंद्र बघतो, शेंडू बघतो, घर बघतो, डोंगर बघतो, सूर्य बघतो, दऱ्या बघतो, नदी बघतो वगैरे वगैरे. लक्षात आला तुम्हाला आता सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांचा फरक? नाही मग क्रेडिट म्हटलं तरी पण मग आता काय खेळतो म्हटलं तर मग like त्याचं इथं पण हा answer सांगता, येतं हा right? नाही, हा कोण खेळतो? कोण खेळतो? राम खेळतो, सीता खेळते. इथं काय खेळतो हा प्रश्न, आता आपण त्याचा काय खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो वगैरे येतो. पण खरं हं. पूर्वीच्या काळात क्रीडिता म्हणजे काय? कशाने खेळतो? चेंडूने खेळतो, बॅटने खेळतो, म्हणजे ते साधन आहे खरं म्हणून. पण हल्लीच्या काळात याचा थोडा संदर्भ बदललेला आहे, म्हणून मी क्रीडिता हा शब्द वेगळा काढलेला आहे, ते वाक्य. हा, कंदुकेनं खेळती. असं होतं ते. यष्टी हा असं तर ते कंदुकेनं, चेंडूने खेळतो असं साधन होऊ शकतं. पण काय खेळतो? पूर्वीच्या काळात असं काय असं काही नव्हतं. म्हणून काय खेळतो? तो जलक्रीडा करतो. म्हणजे कशात क्रीडा करतो? जलामध्ये क्रीडा करतो. अश्वक्रीडा, अश्वाने क्रीडा करतो. जलक्रीडा, अश्वक्रीडा असं पूर्वीच्या संदर्भातलं होतं म्हणून. पण हल्ली आता थोडंसं आपला हे बदललेलं, काय खेळतो? क्रिकेट खेळतो, बेसबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो वगैरे वगैरे, नाही का? त्यामुळे ते थोडं जाऊ द्या क्रीडिता हा शब्द. पण अदरवाईज तुम्हाला कळलेला आहे फरक सकर्मक आणि अकर्मक मधला? हा, हो. ठीक आहे. हा, आता याच्यातलं सांगा तुम्ही. 10वीत तो धावतो. तो कोण धावतो? तो धावतो, ती धावते वगैरे. काय धावतो? कायला काही उत्तर आहे का? नाही, नाही का? आता पतितः. पतितः कोण पडतो? काय पडतो आणि कोण पडतो? मी पडतो, मी पडलो, ती पडली. काय पडलं? तर कोणी म्हणेल आंबा पडला, फळ पडलं. पण मग कोण पडला? आंबा पडला. काय पडलं? आंबा पडलं. दोन्हीचा अर्थ एकच येतो. कोण आणि कायचं उत्तर एकच येतं. म्हणून पतपततीचंही हे अकर्मक आहे. आगता, तो आला, ती आली, राम आला, कृष्ण आला. काय आली? परत तेच, नाही का? स्थित, तो बसलेला आहे, तो बसलेला आहे, ती बसलेली आहे, सीता बसलेली आहे. काय बसलेली आहे? परत तेच. पण इथं कृतहाचं, मग कृ करोतीचं अहम करोती, अहम करोमी, मी करतो, ती करते, मी पूजा करतो, मी अभ्यास करतो. काय करतो? अभ्यास करतो. कोण आणि कायचे उत्तर आहे? लिखती, मी लिहितो, मी पत्र लिहितो, मी पुस्तक लिहितो, मी चित्र लिहितो वगैरे. बरोबर. भुक्तः, मी जेवतो, मी भात जेवतो, मी पोळी जेवतो वगैरे वगैरे, नाही का? त्यामुळे हा सकर्मक आणि अकर्मक याच्यातला फरक लक्षात आला का? धातू म्हणजे सकर्मक धातू कुठले आणि अकर्मक धातू कुठले याच्यातला? हो. हा, हे तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला एवढं तुम्ही कन्फ्यूज का करताय? सकर्मक अकर्मक म्हणजे धातू साधित कळलं, पण हे सकर्मक अकर्मक हा का कन्सेप्ट शिकवलाय? त्याचं उत्तर तुमच्या लक्षात येईल पुढे जाऊन जे मी शिकवणार आहे त्याच्याशी याचा फार जवळचा संबंध आहे म्हणून. आता आपण पुढचं बघूया. तर आता इथं परत हे सगळे याचाच सारांश आहे हा, की ज्याला प्रायः सर्व धातूंना हा त प्रत्यय लावून भूतकालवाचक कर्मणी धातू साधित विशेषणे बनतात. त्याला कर्मणी का म्हणतात हे मी अजून सांगितलेलं नाहीये, ते आपल्याला कळेल.
बघूया कसं ते. याच्यापर्यंत काही शंका नाही ना? पुढे जाऊया आपण. हं. हा. आता इथं एक वाक्य आहे बघा. बगीच्यात गेलेला कृष्ण. हं. कसा आहे कृष्ण तो? उपवने गतः कृष्ण. उपवनात गेलेला कृष्ण. समजलं? त्यामुळे इथं कोण कृष्ण? 4-5 कृष्ण असतील समजा. त्यातला कोण कृष्ण मी बोलतोय? बगीच्यात गेलेला कृष्ण म्हणजे उपवने गतः कृष्ण. समजलं? त्यामुळे गतः हे त्या विशिष्ट कृष्णाचं विशेषण झालं. आता कृष्णाच्या ऐवजी जर बालक असेल, बगीच्यात गेलेला बालक, तर मी काय म्हणेल उपवने गतः बालकः. हे 4-5 मुलं आहेत, त्यातला मला कुठला मुलगा हवाय? जो बागेत गेलेला होता तो. तर उपवने गतः बालकः. समजलं? आता तसंच कृष्ण बगीच्यात गेला. आता याचंच रूपांतर जसं मी म्हणतो ना, आपण त्या स्लँग भाषेमध्ये कृष्ण बगीच्यात गेलेला किंवा कृष्ण बगीच्यात गेला, हे आपण कसं म्हणू? कृष्ण उपवने गतः. समजलं? म्हणजे खरं तर हे गतःचं हे प्रॉपर क्रियापद नाहीये, पण यांनी आपण भूतकालवाचक क्रिया व्यक्त करू शकतो. या गतःचा मुख्य उपयोग काय आहे? झालेली घटना विशिष्ट शब्दाच्या अनुषंगाने सांगायची. पण मी असंही म्हणू शकतो, कृष्ण बगीच्यात गेला, कृष्ण उपवने गतः. समजलं? म्हणजे जसं आपण म्हणतो मी गेलेली, मी बगीच्यात गेलेली, मी बगीच्यात गेलेलो, कृष्ण बगीच्यात गेलेला. तर इथे ऍक्च्युली तो कृष्ण बगीच्यात गेलेला, कृष्ण उपवने गतः. अर्थ तोच अर्थ ध्वनीत होतो. जरी व्याकरणदृष्ट्या ते अगदी परफेक्ट नसेल तरी पण अर्थ ध्वनीत होतो तसा, नाही का? पुढचं वाक्य बघूया आपण. राधाही नाही, पहिला शब्द जाऊ द्या इथं. सॉरी, तरी गडबड झाली. दिसतंय का? दिसतंय की नाही दिसत आहे? हो, दिसतंय. तर आता पहिला शब्द जाऊ द्या, राधा ही सोडून द्या. तेथे गेलेली राधा. तेथे गेलेली राधा याचं काय होईल? तत्र गता राधा. कोण राधा? तेथे गेलेली राधा. बरोबर? किंवा असंही होईल, राधा ही तेथे गेली, राधा अपि तत्र गता. तेच वाक्य मी थोडंसं उलट करून भूतकाळवाचक अर्थ मी इथं प्रदर्शित केला, व्यक्त केला. राधा पण तिथे गेली, राधा अपि तत्र गता. आता गेली या शब्दाला मी गता म्हटलं, कृष्ण होतं तेव्हा मी गतः म्हटलं. असं का केलं मी? वास्तविक क्रियापदही क्रियापदाला पुरुष नसतो, म्हणजे सॉरी पुरुष नाही, लिंग नसतं, नाही का? पण इथं बघा, कृष्ण बगीच्यात गेला, राधाही तेथे गेली, तर कृष्ण उपवने गतः आणि राधा अपि तत्र गता. हे असं का झालं? कारण मी इथं शब्दयोजना ही शब्दानुसार करतोय, क्रियापद वापरत नाहीये. त्यामुळे एक झाला गतः, दुसरी झाली गता. समजलं का? हे का केलं मी ते? सर ते स्त्रीलिंगी आहे म्हणून गता आलाय ना? स्त्रीलिंगी आहे म्हणून गथा, बरोबर. गेलेली, गेलेली जे आपण म्हणतो ना ते. गेलेला तो झाला कृष्ण, गेलेली राधा, असं. पुढचं वाक्य. त्याच्याकडून पाणी नाही, प्याले गेलेले पाणी. त्याचं काय होईल? प्याले गेलेले पाणी किंवा प्यायलेले पाणी. प्याले गेलेलं नको म्हणायला, प्यायलेले पाणी. बरोबर? तर तेन जलम पीतम म्हणजे जलम पीतम. काय आहे ते? प्यायलेलं जल.